मित्रांनो, हॅलो मित्रांनो, तुम्ही बघत आहात आपलं इडलीचं बेटर आता तयार आहे आणि अशा प्रकारे चांगल्या प्रकारे फुगलेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो, काल दुपारनंतर इडलीचं साहित्य मिक्स करून त्याच्यामध्ये ते आपण तयार केलं होतं बेटर आणि अशा प्रकारे बेटर चांगलं फुगलेलं आहे. त्याच्यामध्ये आता सध्या मी हे असं मीठ टाकत आहे आणि मीठ टाकल्यानंतर ह्याला एक चांगला फ्लेवर येणार आहे. आणि या ठिकाणी इडलीचं भांडं असं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा लिंबू कापून टाकलेला आहे, पाणीसुद्धा त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ते आता उकळत आहे मित्रांनो. आणि आपण याला आता स्टीम करून घेणार आहोत इडली आणि ह्याच्यानंतर तुम्हाला मी दाखवणार आहे की इडल्या आपल्या कशा प्रकारे तयार होणार. आणि या ठिकाणी आमचा टेंगड्या आहे तो उभारलेला आहे बघा, ही टेंगड्या. आणि याला पण इडली खायची आहे आणि आता आंघोळ विंघोळ केलेली आहे आणि रविवार असल्यामुळे तयार झालेला आहे इडली खायला. आणि अशा प्रकारे हे आता मिक्स करत आहोत मित्रांनो. आणि मिक्स केल्यानंतर हे अशा प्रकारे हलवून घ्यावं लागते आणि पेटून घेतल्यानंतर मीठ ह्याच्यामध्ये बऱ्या प्रकारे चांगल्या प्रकारे मिक्स होणार आहे. आणि मीठ मिक्स झाल्यानंतर ह्याचा एक सुगंध असा एक फर्मेंटेशन झालेला चांगला सुगंधसुद्धा येत आहे मित्रांनो. आणि थोड्याच वेळात मी आपल्याला दाखवणार आहे की कशाप्रकारे गरमागरम इडली फुगून तयार होणार आहेत. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला ते बेटर जे आहे ना इडलीचं असं हलवून घ्यायला लागणार आहे. त्याच्यामध्ये मीठ टाकल्यामुळे त्याचं फर्मेंटेशन जे झालेलं आहे आणि मीठ टाकल्यामुळे त्याचं चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जाईल. आणि ह्या ठिकाणी आपण जे इडलीचं भांडे ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये पाणी गरम होत आहे मित्रांनो, बॉईल होत आहे. तर थोड्याच वेळात आपण आता बघणार आहोत की इडल्या कशा प्रकारे त्याच्यात स्टीम होऊन निघणार आहेत. अशा प्रकारे आपण प्लेटमध्ये आता इडलीचं बेटर टाकत आहोत आणि हे अशा प्रकारे आपण टाकणार आहोत आणि त्याच्यानंतर ती सगळं आपल्या या स्टीम होत असलेल्या भांड्यामध्ये जाणार आहे. मित्रांनो, हे बघा अशा प्रकारे आपण भरून घ्यायचं आहे इडलीचं बेटर. आणि इडलीचं बेटर हे तयार केलं आपण अशा प्रकारे भरलेलं आहे आणि अशा प्रकारे आपण ह्या प्लेट्स या भांड्यामध्ये लावत आहोत. याच्यावर पहिली प्लेट आपण लावलेली आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर आता दुसरी प्लेट देखील आपण तयार केली आहे आणि अशा प्रकारे या ज्या आपण 4 प्लेट आहेत त्या आपण या भांड्यामध्ये लावणार आहोत. आणि शेवटची प्लेट आहे मित्रांनो, ही शेवटची प्लेट आता आपण असं लावणार आहोत याच्यावरती. आणि शेवटची प्लेट झाली की याला स्टीम करण्यासाठी आपण सोडणार आहोत. स्टीम केल्यानंतर आपली जी इडली आहे ना एकदम स्पंजी आणि सॉफ्ट होणार आहे. तर अशा पद्धतीनं आपण भांड्यामध्ये या इडल्या लावलेल्या आहेत. आणि आता शेवटची स्टेप आहे याच्यावरचं झाकण झाकण्याची. आणि हे झाकण आता झाकण्यात येत आहे मित्रांनो आणि हे झाकण झाकलेलं आहे. आणि ह्याला आपण स्टीम करण्यासाठी सोडणार आहोत आता. इडली शिजली स्टीम होत आहे मित्रांनो. तर आता आपण तयार करत आहोत इडलीसाठी सांबाराची. तर सांबारसाठी मित्रांनो आपण ड्रमस्टिक घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये दोन दोन ड्रमस्टिक घेतलेले आहेत आणि त्याचं तर कटिंग चालू आहे. आणि ह्या ठिकाणी आपण एका लहान भांड्यामध्ये डाळ उकळून घेतलेली आहे त्याच्यामध्ये सध्या टाकत आहोत चिंच टाकत आहोत मित्रांनो. हे रेडीमेड आणलेले आहे चिंच. आणि हे चिंचेमुळे एक सांबारला एक वेगळाच फ्लेवर येणार आहे. आणि या ठिकाणी डाळ उकळून घेतलेली आहे आणि या ठिकाणी ड्रमस्टिक जे आहेत कट होत आहेत. तर मित्रांनो, ही प्रोसेस मी तुम्हाला देखील दाखवणार आहे की कशा पद्धतीने आपण आता सांबार बनवणार आहोत. तर मित्रांनो, ह्या ठिकाणी जे आपण डाळ उकडून घेतलेली होती त्याच्यामध्ये ड्रमस्टिक टाकलेली होती. त्याच्यामध्ये आपण मित्रांनो आता कोथिंबीर आणि मिरचीसुद्धा कटिंग करून टाकलेली आहे. आणि त्याच्यामध्ये सांबार करण्यासाठी आपण टोमॅटो देखील कटिंग करून घेतलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी आलं लसणाची पेस्ट देखील तयार करून घेतलेली आहे. मित्रांनो, सांबार करण्यासाठी जे पण आपण आता ह्याच्यामध्ये इन्ग्रेडियंट टाकले त्याची नावं सांगतो तुम्हाला. तर चिंच, कढीपत्ता, गूळ हे मुख्य इन्ग्रेडियंट त्याच्यामध्ये टाकलेले आहे. तर मित्रांनो, सांबार तडका देण्यासाठी आपण जिरी मोहरीची फोडणी दिलेली आहे. त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट होती ना ती सुद्धा याच्यामध्ये टाकलेली आहे, जे आपण स्मॅश करून घेतलं होतं खलबत्त्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये थोडं तिखट ॲड करत आहोत. त्यामुळं लाल तिखट चटणी टाकलेली आहे याच्यामध्ये फ्लेवरसाठी, चांगला तिखटपणा येण्यासाठी सांबारला. आणि आता आपण टाकणार आहोत, वास तर मित्रांनो खूप चांगला येत आहे. आणि आता टाकणार आहोत आपण कापलेले टोमॅटोज. तर अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये टाकलेले कापलेले टोमॅटोज. तर ह्या ठिकाणी असं प्रकारे मित्रांनो ह्याचा आपण हे आवाज ऐकू शकता. आणि वास पण खूप चांगला येत आहे याच्यामध्ये. याचा अर्थ हे चांगल्या प्रकारे सांबार तयार होणार आहे. मित्रांनो, आपण आता टाकणार आहे त्याच्यामध्ये सांबार मसाला.
आणि सांबार मसाला टाकून सांबारला एक फ्लेवर यावं यासाठी आपण एक कंपनीचा सांबार मसाला वापरतो. तर हा सांबार मसाला याच्यामध्ये टाकलेला आहे आपण. आणि त्याच्यामध्ये आता आपण ॲड करणार आहोत थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये. आणि ते पाणी घालून आपण सांबार मसाला आणि जे पण आपण डाळ वगैरे, ड्रमस्टिक वगैरे आणि कोथिंबीर वगैरे जे आपण स्मॅश केलं होतं ना, ते सगळं आपण आता एकत्र करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्याला ते सगळं एकजीव करून घ्यायला लागणार आहे. आणि अशा प्रकारे आपण ते एकजीव करून घेऊन त्याला 20 मिनिटासाठी आपण उकळी आणली आहोत, जेणेकरून सर्व ड्रमस्टिक शिजून जातील आणि कोथिंबीर वगैरे किंवा इतर जे पण काय आहे त्याच्यामध्ये त्याचा फ्लेवर चांगला या सांबारला येईल. तर अशा प्रकारे जे आपलं सांबार आहे मित्रांनो, थोड्या वेळासाठी आपल्याला ह्याला उकळी आणायची 20-25 मिनिटासाठी. आणि 20-25 मिनिटानंतर हे सांबार पूर्णपणे रेडी होईल आणि ते सांबार आपण इडलीसोबत खाऊ शकेल. प्लेटिंगमध्ये काढलेला आपण इडली दोस्तांनो, इडली छान बनलाय आणि मोठं मोठं फुगलंय आणि इडलीच्या चटणी भांड्यात पडलंय. चटणी मित्रांनो तुम्हाला सांगितली कशा प्रकारे इडली बनलेली आहे. तर हे बघा अशा प्रकारे इडली बनलेली आणि ह्या साईड आपण प्लेटिंग करणार आहोत. तर रुद्रा म्हणतोय की इडली खायला जा. तर मित्रांनो त्याला म्हटलं सांबार तयार होती इडली खा, तर तो म्हणतोय की नाही मला इडली बिन सांबाराचाच खायचा. तर मित्रांनो अशा प्रकारे त्याला 1-2 इडली काढून देतो. आणि तर मित्रांनो अशा प्रकारे आपली चटणी या ठिकाणी तयार झालेली आहे. या ठिकाणी इडली सुद्धा तयार झालेली आहे आणि त्या ठिकाणी ह्या ठिकाणी अशा प्रकारे आपले सांबार पण तयार झालेलं आहे. तर मित्रांनो आपण आता करणार आहोत प्लेटिंग. तर आता बघूया, यासाठी आपण एक प्लेट घेतलेली आहे या ठिकाणी आणि ही प्लेट आपल्याजवळ आहे आणि आपण आता करणार आहोत प्लेटिंग. तर बघा मित्रांनो अशा पद्धतीने प्लेटिंग करणार आहोत. करण्यासाठी आपण अशी प्लेट घेतलेली आहे आणि आपण आता याच्यामध्ये सांबार ॲड करणार आहोत आणि इडलीवर ॲड करणार आहोत. तर बघा कशा पद्धतीने प्लेटिंग करत आहे. तर सगळ्या या ठिकाणी आपली इडली, सांबार आणि चटणी रेडी झालेली आहे. या ठिकाणी प्लेटिंगसाठी मी इडली लावत आहे. तेव्हा अशा प्रकारे प्लेटिंगसाठी इडली लावत आहे आणि इडली 4 इडल्या लावून झाल्यात माझ्या. 5 इडल्या लावल्या त्याच्यामध्ये आणि चटणी आणि सांबार जे की आता मला खाण्याची झालेली आहे. तर या पद्धतीने अशा प्रकारे चटणी लावलेली आहे आणि आता सांबार लावणार याच्यामध्ये. चटणीसाठी आपल्याकडे एक स्पून आहे, तो स्पून देखील घेतलेला आहे. हा स्पून या चटणीसाठी लावलेला इथे आणि मित्रांनो ही बघा अशा प्रकारे आपली स्पंजी इडली या ठिकाणी तयार झालेली आहे आणि इडली एकदम सॉफ्ट झालेली आहे. आणि इडली मी तुम्हाला आता चटणीसोबत खाऊन दाखवणार आहे. या ठिकाणी मी हे जे चटणी त्याच्यामध्ये खाऊन दाखवणार मित्रांनो. हे बघा अशा प्रकारे ही इडली मी आपल्या चटणीमध्ये बुडलेली आहे. एकदम अप्रतिम अशी टेस्ट झाली इडलीची. आणि तो सांबार बघूया. तर मित्रांनो सांबार बघा, सांबार बघा ते पण एकदम अप्रतिम आहे. तर मित्रांनो तुम्हाला देखील अशा घरगुती घरच्या घरी इडली बनवायची असेल तर अतिशय कमी कॉस्टिंगमध्ये होते. तुम्हाला यासाठी लागणार आहे 1.25 किलो, 1.25 किलो तांदूळ, त्याच्याबरोबर